कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी एल्गार पुकारला। राजू शेट्टींसह अनेक शेतकरी नेत्यांनी त्यांना साथही दिली। 2 दिवस अख्खं नागपूर जाम झालं। अखेर सरकारसोबत बोलणी झाली आणि कर्जमाफीसाठी सरकारने तारीखही दिली, पण त्याकरता शेतकऱ्यांना अजून 6 महिने वाट पाहावी लागणार आहे। सध्या शेतकरी पुरता हैराण आहे। मग कर्जमाफीची तारीख मिळाली खरी, पण नेमकं हाती काय लागलं असा प्रश्न आता विचारला जातोय। पाहूयात यावरचा खास रिपोर्ट। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं नागपुरात आंदोलन। बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेतकरी नेत्यांची मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। सरकारकडून शेतकरी कर्जमाफीसाठी समितीची स्थापना आणि फडणवीसांकडून बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांना कर्जमाफीची अंतिम तारीख। या कमिटीचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारावर आम्ही ही कर्जमाफी करू आणि त्याला त्यांनीही सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली आहे। कर्जमाफीची घोषणा झाली आहे। जे मुकरत होते त्यांना बोलायला लावलंय, जे बोलत नव्हते त्यांना सांगायला लावलंय। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा म्हणून बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा 28 ऑक्टोबरला नागपुरात धडकला। बच्चू कडूंसोबत राजू शेट्टी, अजित नवले, महादेव जानकर, वामनराव सटप, रविकांत तुपकर असे इतरही शेतकरी नेते नागपुरात ठिय्या मांडून बसले। 29 ऑक्टोबरला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आंदोलनाचे ठिकाण सोडण्याचे आदेश दिल्यानंतर बच्चू कडूंसह शेतकरी नेते आक्रमक बनले। शेवटी आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर यांनी फडणवीसांसोबत चर्चा करून बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांनी मुंबईला चर्चेसाठी यावं अशी विनंती केली। ही विनंती मान्य करत बच्चू कडूंसह सर्वच नेते 30 ऑक्टोबरला मुंबईत दाखल झाले। सह्याद्री अतिथीगृहावर रात्री मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महत्त्वाचे अधिकारी आणि शेतकरी नेत्यांमध्ये जवळपास 2.5 तास बैठक झाली। ही बैठक सुरू असतानाच सरकारने कर्जमाफीसाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत केल्याची बातमी आली। बैठकीत बच्चू कडूंसह शेतकरी नेते कर्जमाफीच्या तारखेवरती अडून होते। शेवटी सरकारने 30 जून 2026 ही तारीख जाहीर केली। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। आम्ही तारीख घ्यायला आलो होतो। तारीख आम्हाला भेटलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी, एकनाथजी शिंदे असेल, अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी आलो होतो का तुम्ही तारीख घोषणा करा, योग्य वेळ कधी आहे, त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे। मुंबईतल्या बैठकीनंतर बच्चू कडू पुन्हा नागपुरात आंदोलनस्थळी दाखल झाले। आंदोलकांनीही बच्चू कडूंचं जोरदार स्वागत केलं। दिलेल्या तारखेपर्यंत सरकारने कर्जमाफी केली नाही तर आरपारची लढाई लढू असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे, तुम्ही लक्षात घ्या। 7 महिने थांबा लागल, पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी, जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार। बोलणारे काय बोलतोय, आताच पाहिजे होतं आणि उद्याच पैसे पाहिजे होतं, तू कर ना मग आंदोलन। तू काय हात अडवले काय साया, आम्ही तू कर, उभा राह, आम्ही येतो लागन तर मदत करायला। तू जवळची तारीख घेऊन ये, डायरेक्टच पैसे घेऊन ये, आम्ही तुला डोक्यावर घेऊन नाचू। महत्त्वाची बाब म्हणजे सह्याद्रीवरील बैठकीनंतर अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचं भाष्य केलंय। कर्जमाफी मिळणार, पण ती सगळ्यांनाच मिळणार नाही असं अजित पवारांनीही स्पष्ट केलंय। नवीन वर्ष 1 एप्रिल पासून सुरू होईल, त्यामध्ये साधारण एक
पहिल्या 3 महिन्यामध्ये त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा, सकारात्मक घ्यायचा, त्याबद्दल दुमत नाही. पण ते आत्ता सांगतोय कशा पद्धतीने घेणार आहे ते तेव्हा ठरलं जाणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, पण ती लहान शेतकऱ्यांना. महत्वाची बाब म्हणजे बच्चू कडू यांनीही कर्जमाफीची मागणी करताना त्याचा लाभ कुणाला मिळावा हे देखील स्पष्ट केलं होतं. आर्थिकदृष्ट्या सक्षम, सरकारी नोकरी करणारे, पेन्शनधारक किंवा केवळ कर भरण्यासाठी शेती करणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ नये. डिजिटल इंडियाच्या काळात प्रत्येकाची आर्थिक स्थिती काही मिनिटांमध्ये शोधता येऊ शकते. खऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारने गरजवंत शेतकऱ्यांची ओळख पटवून त्वरित कर्जमाफी जाहीर करावी. आधी योग्य वेळी कर्जमाफी करू म्हणणाऱ्या सरकारनं आता 30 जून 2026 ही तारीख दिली आहे. इतकं सगळं झालं, पण बच्चू कडूंच्या आंदोलनाने साधलं काय असा सवालही आता उपस्थित केला जातोय. कारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं सर्वस्व हिरावलं गेलंय. आता रब्बी हंगामात पेरणीसाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीयेत. सरकारकडून मिळणाऱ्या तुटपुंच्या मदतीमधून बी बियाण्यांची खरेदीही करता येणार नाही. दुसरीकडे महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत कर्जमाफीची तारीख सांगायला सगळेच मोकळे. पण कोणत्या शेतकऱ्यांना आणि कधी लाभ मिळणार हे तेव्हाच कळेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.